जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे भाटुंबा या गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट सुंदर शंकरराव तपसे। ते विधी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत। लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची मोठी आवड होती, तसेच विविध खेळामध्येही त्यांना रस होता। त्यांचे वडील शिक्षण क्षेत्रामध्ये क्लार्क होते। या भागामध्ये त्यांचेही मोठे नाव आहे। सुंदर तपसे यांना हे शिक्षण घेत असताना शिक्षक होण्याचा दोनदा चान्स आला होता, परंतु त्यांनी वकील होणे पसंत केले। न्याय विभागामध्ये सध्या त्यांचे मोठे नाव आहे। बालपणापासूनच त्यांचा मित्रपरिवार देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे। सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आणि सर्वांनाच आपला वाटणारा माणूस म्हणजे आपला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पैशाला अधिक महत्त्व न देता माणसं जोडत गेलेले आहेत। यामुळे प्रत्येकालाच ते आपले वाटतात। सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांना मोठी आवड आहे। सहकारी बांधवांचेही त्यांना सदैव प्रेम मिळत गेलेले आहे। एकूणच ॲडव्होकेट सुंदर तपसे यांचा आजवरचा जीवन प्रवास हा खूपच लक्षणीय आणि अविस्मरणीय असा आहे। आपल्या यशाचे श्रेय ते आपले कुटुंबीय, आपले वडील, आपली आई आणि पत्नीला देतात। म्हणून अशा या चर्चेतल्या व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट सुंदर तपसे यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी ॲडव्होकेट सुंदर शंकरराव तपसे, मूळ राहणार भाटुंबा, तालुका केज। सध्या व्यवसायानिमित्त केज येथे राहतो। माझ्या कुटुंबामध्ये भाटुंबा येथे आई वडील भाऊ त्यांचं कुटुंब आणि केजमध्ये मी पत्नी आणि मुलांसह व्यवसायानिमित्त साधारणतः 2011 पासून राहतो। मी केज न्यायालयामध्ये मागील 24 वर्षापासून जे आहे ते वकिली व्यवसाय करतो। आता केजला जिल्हा व सत्र न्यायालय झालेलं आहे, तर मी जिल्हा सत्र न्यायालय आणि केज न्यायालयामध्ये जास्तीत जास्त दिवाणी कामामध्ये समजा जास्त दिवाणीचा जो आहे तो प्रकरणामध्ये काम करत आहे सध्या मी। सत्य ही शिव है और शिव ही सुंदर है। मला असं वाटतं की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांना सुद्धा लेकराकडे पाहिल्यानंतर सुंदर असं वाटलं पाहिजे। कारण ध्यान सुंदर असेल तर सुंदर विचार सुचतात आणि सुंदरता असते नेमकी कुठं, तर तुमच्या आचरणात असते, तुमच्या बोलण्यामध्ये असते, तुमच्या वागण्यामध्ये असते। आणि जर साक्षात नावच सुंदर असेल तर निश्चितपणे या ठिकाणी अगदी त्या नावासारखं तुम्हाला जगताही आलं पाहिजे। अगदी नावाप्रमाणे जगलेलं एक व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीने नाव सुंदर आहे त्याचप्रमाणे सुंदर असा प्रवास केला, लोकांना सुद्धा सुंदर वाटावं, चांगलं वाटावं असं काम करून दाखवलं। आणि आज पाहता पाहता ॲडव्होकेट सुंदर तपसे यांची ओळख या ठिकाणी एक भला माणूस, आपला माणूस अशी झालेली आहे। मला असं वाटतं की भला माणूस, आपला माणूस हे शब्द फक्त हल्ली पुस्तकापुरते मर्यादित राहिले आहेत, परंतु भला माणूस होणं, आपला माणूस होणं ही फार मोठी तपश्चर्या असते, फार मोठा त्याग असतो। लोकांच्या अडीअडचणीला धावून जायचं असतं, समाजासाठी उभं राहायचं असतं। आणि हे ज्यावेळेला तुमच्याकडनं वारंवार घडतं त्यावेळेला लोक म्हणतात की ही व्यक्ती आपली आहे, माझी आहे, आमची आहे आणि हेच कमवायचं असतं। कारण तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहे कोणी चेक करत बसत नाही, तुमच्या फोन पेला किती बॅलन्स आहे कोणी चेक करत नाही, खिशात किती आहे कोणी पाहत नाही, पण मन कसं आहे हे लोकांना कळतं। आणि लोकांना कळतंय म्हणून वागायचं नाही, तर आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे। अगदी नावाप्रमाणे सुंदर आयुष्य जगलेले ॲडव्होकेट सुंदर शंकर तपसे वकील साहेब आपल्या भेटीला आहेत। अगदी वकील साहेबांचा जो प्रवास आहे, त्यांचं शिक्षण असेल, त्यांची जडणघडण असेल, त्यांची या ठिकाणी वैचारिक वाटचाल असेल, या सगळ्या बाबीवर प्रकाश टाकण्यासाठी आज आम्ही त्यांच्या कार्यालयात आलेलो आहोत। आपल्यासमोर आहे तर साक्षात या ठिकाणी ॲडव्होकेट सुंदरजी तपसे सर। मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। अगदी विधी क्षेत्रामध्ये आज आपण नावाजलेले आहात, सामाजिक क्षेत्रामध्ये नावाजलेले आहात, परंतु आम्हाला ऐकायचं की साहेबांचा प्रवास काय नेमका, आम्हाला ऐकायचं
की तुमचं जे तपशी कुटुंब आहे मूळ भाटुंबा नाही का, आपण भाटुंब्याचे आहात, तर काय सांगाल नेमकं की तुमचं कुटुंब, तुमचे वडील, तुमची आई, एकूणच लहानपणी जे तुम्ही वातावरण बघितलं, काय सांगाल म्हणजे वडिलाबद्दल, आईबद्दल आणि कुटुंबाबद्दल? माझ्या कुटुंबामध्ये मी, लहान भाऊ आणि लहान बहीण, सगळ्यात मोठा मी. तर माझे वडील जे आहेत जिल्हा परिषदला क्लर्क म्हणून नोकरीला होते. त्यानिमित्त त्यांची बरीचशी सेवा केजमध्ये झाली, काही सेवा बीडमध्ये, आणि साधारणतः आंबेजोगाईवरून रिटायर झाले. 2008ला माझे वडील सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी मी जे आहे ते माझं शिक्षण, शालेय शिक्षण जे आहे ते 3री पर्यंतचं हे भाटुंबा येथे झालं, गावातच झालं, गावात भाटुंबाला झालं. आणि पुढं जे आहे तर भाटुंबा त्यावेळेस काही एवढी भाटुंबा म्हणजे एवढी जाण्या येण्याची सोय वगैरे नव्हती. आम्हाला चंदन सावरगावला चालत यावं लागायचं आणि चंदन सावरगावरून केजला यावं लागायचं. तर मग 4थीला जे आहे ते वडिलांनी पुन्हा थोडंसं शिक्षण क्षेत्रात असल्यामुळं जिल्हा परिषदला नोकरीला होते. इथं जिल्हा परिषद शाळेला केजच्या ते क्लर्क म्हणून कार्यरत असल्यामुळं, आणि शेती जी आहे ती वडील एकटेच सर्व शेतीचं वडिलांनाच पाहावं लागायचं. म्हणजे कुटुंब आम्हाला गावातून हलवणं शक्य नव्हतं, आणि वडिलांची तशी इच्छाही नव्हती. फार शेतीची त्यांना आवड होती. त्यांनी बाहेर काहीतरी करावं, हे करावं असं काही त्यांचा दृष्टिकोन नव्हता. त्यांना शेतीमध्ये फार रस पहिल्यापासून होता. उत्पन्न देऊ, शेती नुकसानीत जाऊ, फायद्यात जाऊ, शेती कधी सोडली नाही. 2-3 गडे वगैरे वागवणं. मुळामध्ये मराठा समाजातील लोकांना शेती खूप प्रिय आहे आणि ते मातीवर खूप प्रेम करतात. आजही त्यांचं तितकंच प्रेम आहे. शेती तुम्ही काही करा म्हणतात, मी शेती सोडणार नाही. आणि जाऊन येऊन करून इतका त्रास सहन करून त्यांनी ती शेती 2-3 गडी तोट्यात जाऊ, नफ्यात जाऊ, नोकरीचा पैसाही त्यांनी शेतीतच टाकायचा, आणि अशा प्रकारे त्यांनी ती शेती करत कुणबी आहोत, ते सोडलं नाही. सर, एक विचार असं वाटतं की वडिलांची या ठिकाणी अगदी नोकरी नाही, जिल्हा परिषदेची ॲज अ क्लार्क म्हणून, आणि आई गृहिणी. एक विचार असं वाटतं की बालवयामध्ये तुम्ही जे दोघांनाही बाहेर जाऊन की ज्यांच्या संस्कारामुळे तुम्ही चांगले घडलात खरं तर नाही का, तर काय सांगाल नेमकं की हे दोन्हीही कॅरेक्टर म्हणजे आई आणि वडील हे दोघं कसे होते नेमके, ज्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्याला आकार दिला खरं तर? माझी आई जे आहे ते माझा आजोळ भाटुंब्याच, गावातलंच धपाटे कुटुंबातील जे आहे ते सुखदेवराव धपाटे दिवंगत आहेत ते. तर ते माझे आजोबा, ते सदन कुटुंब. तर त्या आईचं शिक्षण आमच्या गावामध्ये, आमच्या गावाची एक चांगली प्लस पॉइंट होता की 10वी पर्यंत शाळा होती. आणि आजही आहे, फार जुनी 1962ची केंद्रीय शाळा. त्याच्यामुळे आईचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं होतं. परंतु आईला पूर्ण कुटुंबामध्ये त्या ह्याच्यामध्ये राहायची सवय असल्यामुळे आईने कधी गाव सोडावं वाटलंच नाही. मग आई जी आहे ती शेतीची कामात, वडील ड्युटीला गेल्यानंतर मग आजी त्यावेळेस होती, तर आजी आणि आई जे आहे ते शेती कामामध्ये वडिलांना मदत करायचे, प्रयत्न करायचे. तर दोघांनी जे आहे ती आपापले, आमच्या कुटुंबामध्ये असं आहे की आपापलं काम आपापलं करायचं, एकमेकाच्या कामात कोणी डिस्टर्ब नाही. वडिलांची नोकरी आहे, ते येऊन साधारण संध्याकाळी विचारणार काय चाललंय काय नाही, आणि आई जी आहे ती सगळं पूर्ण. लहानपणी म्हणजे दोघांपैकी जास्त जवळचं कोण वाटलं, म्हणजे जास्त अगदी आधार कोणाचा वाटला, आईचा का वडिलांचा? नाही, तसं म्हणता येणार नाही, पण दोघांचाही आहे. आणि वडिलांच्या सहवासात जास्त राहिलो मी, कारण शिक्षणाला बाहेर पडल्यामुळं वडील इथं नोकरीला असायचे, मी एकटा केज मध्ये राहायचो, आणि त्यामुळं पर्यायाने वडिलांचा सहवास जास्त यायचा. लहानपणी वडिलांची भीती वाटायची का? नाही, मला वडील भीती वाटावा असं माझ्या बरोबर कधी वागले नाही. वडिलांची एक नैतिक भीती माझ्यावर आजही आहे, नैतिक भीती. परंतु ते मारतील, हाणतील, मी तसा वागलो नाही आणि त्यांनी कधी तसा हे आलं नाही, पण नैतिक भीती मात्र आजही कायम आहे माझी. वडील बालपणी अगदी 3री पर्यंत भाटुंबा, त्यानंतर केज जिल्हा परिषद. सर, एक विचार असं वाटतं की लहानपणी कसे होतात नेमके, म्हणजे अगदी आवर्जून विचार असं वाटतं म्हणजे स्वभाव कसा होता नेमका? नाही, लहानपणी असं जास्त नाही, पण थोडासा हट्टी होता. आणि लहानपणी मी जे आहे ते सर्वांबरोबर खेळणं, कोड्या काढणं, पुन्हा खेळाची पहिल्यापासून आवड. आणि थोडंसं काय होतं, पहिल्यापासून शाळेच्या जीवनापासूनच
म्हणजे त्यावेळेस एक असं असायचं की प्रार्थना घ्यायला एका मुलाला समोर उभा करायची. अच्छा. एक शाळेमध्ये असताना मग ते ज्यावेळेस जे खेळाचे शिक्षक आहेत त्यांच्याकडे ती सुरुवातीची प्रार्थनेची त्यांच्याकडे भूमिका असायची. पीटी टीचर. अच्छा. तर ते ॲबसेंट असेल तर अशा वेळेस एक प्रमुख विद्यार्थी कोणीतरी बोलवायचे. अच्छा. म्हणजे मला सांगायचे की मला त्यावेळेस पासून त्याची आवड होती. तर मी इथं जिल्हा परिषद शाळेत असताना सुद्धा मग मी ती समोर यायचो, पुढे प्रार्थना म्हणायचो, ऑर्डर द्यायचं. म्हणजे एक थोडस ते करेज येऊन गेलेलं होतं त्यावेळेस पासून. म्हणजे असं येणार राहिलो. अभ्यासामध्ये जर आहे तर 10वी पर्यंत माझी जिल्हा परिषद शाळा म्हणजे एक नामांकित केज मधली शाळा होती आणि वडील तिथं सर्व्हिसला होते. सगळा स्टाफ कधी गावाकडे होतो तर कधी केजला. तुम्हाला कोणता आवड ठिकाण म्हणजे भाटुंबा आवडला जास्त का केज आवडला? नाही, मला सुरुवातीला मला भाटुंबात चांगलं वाटायचं साधारण 2 वर्षापर्यंत, 5वी 6वी पर्यंत. पण पुढं असं झालं की पुढं मला हीच शाळा चांगली वाटू लागली. सगळ्याचे मित्र इथं ही झाली आणि मी एकटा रूम करून त्यावेळेस पासून राहायचो. अच्छा. वडील जाणं येणं करायचे, तिथून डब्बा यायचा दररोज आणि 2 वेळेला तो डब्बा. कौटुंबिक वातावरण कसं होतं म्हणजे तुम्ही किती एकूण सदस्य, तुमचे भाऊ वगैरे? कौटुंबिक वातावरणामध्ये आमच्या असं होतं की अगदी खेळीमेळीच. अगदी खेळीमेळीचं म्हणजे आम्ही दररोज संध्याकाळी सोबत जेवायला असायचो सगळे. म्हणजे सगळ्यांनी सोबतही असायचं आणि कधी काही तक्रार नाही. कधी किती भाऊ आणि बहीण किती? मला एक लहान भाऊ आणि लहानी बहीण 2. कधी भावंडामध्ये भांडणं व्हायची का? जर होत असेल तर मग ते कोण मिटवायचं नेमकं? नाही, सर्वसाधारण भांडणं व्हायचे. मग आईच थोडस हे करायची. वडिलाचं काही जास्त हेच होत नव्हतं. ड्युटीहून यायलाच त्यांना 7-8 वाजायचे. त्याच्यामुळे आई थोडीशी मध्यस्थी करायची आणि थोडं लहाना जास्त खोडकर होता. मग ते पर्यायानं मग ते आईनंच हे करायचं. पण 99% आमची कधी भांडणं झालीच नाही. म्हणजे थोरली मुलं नेहमी समजदार असतात नाही का? सर, तुम्ही आता उल्लेख केला की तुम्हाला खेळायला पण आवडायचं. तर साधारणतः कुठले कुठले खेळ आवडायचे आणि त्या खेळामुळे नेमका काय विचार केला, म्हणजे कसं आयुष्य बदल ते सांगा. खेळ आहे तो आपल्या तब्येतीसाठी आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा. तर इथं असताना केजला जिल्हा परिषदला असताना मी रायकवाल सरांच्या खेळाच्या ह्याच्यामध्ये मी आलो आणि त्यावेळेस रायकवाल सर म्हणजे महाराष्ट्रापर्यंत त्यांनी टीम नेलेली होती कबड्डीची. पण मला त्यावेळेस मलखांबची आवड होती. मलखांब जो आहे तो आता साधारणतः तो खेळ दिसून येत नाही, आहे कुठं कुठं चालू असेल. तर ते मी सरांबरोबर मलखांब खेळायचो. आणि दुसरी त्यावेळेस नवीनच क्रिकेटची आवड चालू झाली होती तर आम्ही क्रिकेट खेळायचो. क्रिकेट आवडायचा, मलखांब आवडायचा? मलखांब मात्र आवडीने केलं. सर, मित्रामध्ये जे आपलं असतं ना अस्तित्व, तर लहानपणापासून जर आपण मित्र जोडले असतील तर ते मित्र आजही आपल्या बरोबर असतात. तर मित्र जोडण्याची कला तुमच्याकडे आहे खरं तर, मी आम्ही ऐकलंय. तर मित्रामधलं आयुष्य कसं होतं नेमकं ते सांगा. अगदी सुंदर अनुभव आला. माझ्या जीवनातला जो पहिला मित्र जोडलेला आहे तो आजही कायम. आणि जेवढे मला मित्र जोडले गेले त्याचा एकही मित्र माझ्यापासून लांब गेलेला नाही. मी आणखीनही माझी कनेक्टिव्हिटी आहे. माझे शाळेतले मित्र तसेच आहेत. तो वेगळाच आहे मित्रपरिवार. कॉलेजचा मित्रपरिवार तसाच आहे. त्यानंतर व्यवसायात आल्यानंतरचा मित्रपरिवार वेगळा आहे. आणि मी ज्यावेळेस कोर्टातून बाहेर पडतो त्यावेळेसचा मित्रपरिवार वेगळा आहे. सर, एक विचार असं वाटतं की हल्ली बघतो आपण की फेसबुकला 5K 6K फॉलोअर्स, फ्रेंड्स असतात नाही का, परंतु वास्तवात कोणीही जवळ नसतं. तुमचं मात्र वेगळं आहे. फेसबुक किंवा या सोशल मीडियापेक्षा सुद्धा या ठिकाणी सोसायटीमध्ये आपल्या आसपास आपली माणसं तुम्ही मित्र केली खरं तर. आणि मित्र जोडताना कधी जात धर्म पाहिला नाही, तर ती मित्र तुम्ही जोडले खरं तर. हे साधारणतः विचारायचं वाटतं. आज साधारणतः जर एक लिस्ट चेक केली आपण तर किती मित्र आहेत बरं तुमचे? माझं आपण म्हणलात तसं माझं फेसबुक किंवा ते सोशल मीडियावर मी नसतो. आता आपण ते कधी पाहिलंय असेल लक्षातही येते. मी त्या भानगडीत जास्त पडत नाही. पाहणे न्यूज वगैरे थोडा रिकामा टाइम असला तर बघलो. आणि मला त्याच्यावर हे नाही किती असं नाही, बिलकुल नाही. तसं मला संख्या सांगता येणार नाही. परंतु तुम्ही जर केज मध्ये म्हणाल किंवा असं माझ्या गावातले म्हणा, बाहेरचे म्हणा, जे काढले ना, जवळपास माझ्या सगळे ओळखीचे आणि सगळे तेवढेच संबंधातले. आणि त्या प्रत्येकाला जरी विचारलं की ॲडव्होकेट सुंदर तपसे तुमचे काय समजतो, माझा माणूस आहे.
म्हणजे या सगळ्या माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे असं प्रत्येक जण म्हणणार, दुसरा शब्द या वापरणार. मित्रांना जर विचारलं सुंदर कैसा आहे तर ते म्हणजे सुंदरता असे मी सुंदर आहे सुंदर. हा, बिलकुल बिलकुल. तशीच प्रतिक्रिया येईल तुम्हाला, कुणालाही विचारत. आलेले आहे आणि विचारले. हा. सर एक विचार असं वाटतं की मित्रामध्ये जसं तुम्ही रमता तसंच या ठिकाणी तुमच्या कामात देखील तुम्ही रमलेले असता. अगदी प्रामाणिकपणे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या विचाराने तुम्ही आतापर्यंत काम केलं आहे. थोडा भूतकाळ तुम्हाला नेतो सर. लहानपणी त्या काळात ती सण उत्सव जरा वेगळी होती. आता या आहेत ती नावालाच आहेत नाही का, तो आनंद नाही खरं तर ते तुम्ही अनुभवला असेल. तर तुमच्या बालवयामध्ये तुम्ही जे सण साजरे करायचे केजमध्ये का गावाकडे, आणि गावाकडे करत असाल तर सगळ्यात आवडीचा सण कुठला होता मग? मी आतापर्यंत जरी आज केजमध्ये राहत असलो व्यवसाय निमित्तानं, तरी सुद्धा आजही मी सगळे सण गावामध्येच करतो. सणाची आनंद आणि मजा जी आहे जी खेड्यामध्ये ती शहरामध्ये नाही. तुम्ही कुठल्या सणाची वाट बघायचा मग? मी जास्त दिवाळी आणि मला पोळा सण आवडायचा. बैलपोळा. बैलपोळा. आणि आणखीनही मी आजही बैलपोळा आणि वेळ अमावस्याला मी गावी जातो म्हणजे जातो. काय कशा प्रकारे तुम्ही साजरा करताय? बैलपोळ्याचं असं आहे, माझ्या घरी शेतीचं वातावरण असल्यामुळं मग ते गाड्यांना सोबत घेऊन ते बैलांचं सगळं करणं, बैल मिरवायला नेणं, हे त्याची गोष्टी आहेत. आता पुढे मी या व्यवसायात आल्यानंतर थोडंसं हे झालं, पण करून घेणं किंवा करणं या दोन्ही गोष्टी आणखी मला आवडतात आणि मी करतो. आणि वेळ अमावस्याला सगळ्यांनी शेतामध्ये जमणं, आमची तपशील कुटुंब पूर्ण जे आहे, म्हणजे माझ्या मर्यादित कुटुंबाच्या बाहेर जाऊन आमचे जे 4 जणांची बाकी फॅमिली आहे ते आम्ही सगळेजण निश्चित जमतो वेळ अमावस्याला. आज शहरामध्ये उंच उंच इमारती आहेत, शायनी रोड्स आहेत, शायनी कार्स आहेत, सगळं अगदी वेगळं आहे. पण सगळ्यात आनंद हा गावाकडे मिळतो, शिवारात मिळतो. तर ज्या ज्या वेळेला तुमच्या शिवारात तुम्ही असता, वावरात तुम्ही असता, त्यावेळेला कुठले कुठले कामं करता का, फक्त रिलॅक्स उभारता, रिलॅक्स बसता, काय असतं नेमकं? नाही, पूर्वी जर असेल तिथे काही दिसलं एखादं काम तर मग त्याला थोडंफार हातभार लावू लागायचो. कारण ह्या व्यवसायात आल्यापासून मला शेतीकडं म्हणजे जास्त बघायला वेळ मिळाला नाही, पण मला आवड असल्यामुळे मी आजही जातो. आणि मला एखादं काही दिसलं तर मी लगेच ते करायला सांगतो. किंवा मग मी शेतीची मात्र सुरुवातीपासून मी प्रत्येक काम करून पाहिलेली. माणूस मोठा होतो परंतु गावची माती, गावची माणसं बॉन्डिंग असते. तर तुमची बॉन्डिंग कशी गावाबरोबर, लोकांबरोबर तुमचं? मी बिलकुल अटॅचमेंट ठेवलेली आहे. आणि आता जरी तुम्ही कोणाला जरी गावात विचारलं तरी गावातलाही माणूस तितकाच आहे ना म्हणाल की तो आपला माणूस आहे. अगदी वयस्कर माणूस आणि छोटा मुलगा, तात्या आपले. कधी कुणी उठून मला आत्ताही फोन जरी केला तर मी प्रत्येकाचा फोन घेतो. म्हणजे गावातल्या लोकांसाठी तुम्ही ताते आहात ना? बिलकुल. छान. सर ज्या वेळेला एक असतं नाही, आपल्याकडे एक ठरलं असं टार्गेट असतं नाही का, तर तुमचे वडील तर अगदी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ॲज अ क्लार्क म्हणून किंवा शाळेची पूर्ण माहिती त्यांना, तर तुमच्या समोर काही असं टार्गेट वडिलांनी ठरवलं होतं का की सुंदर तुला हे करायचं नेमकं असं? वडिलांनी असं टार्गेट काही ठेवलं नाही. 11वी पर्यंत 10वी पर्यंत त्या काळामध्ये माझी झाली, 10वी झाली, 11वी झाली. तर मी वडिलांचं असं म्हणणं नव्हतं तुला जे आवडीचं क्षेत्र आहे तू त्याच्यामध्ये कर. तर 11वीला जे आहे तर वडिलांचं म्हणणं होतं किंवा तू सायन्स घे, आर्ट्स घे, तुला काय घ्यायचं तर घे. तर त्यावेळेस काही कारणानं जे आहे ते मी आर्टला गेलो, कला शाखेला गेलो. कला शाखेला गेलो तर मला त्यावेळेस मी लातूरच्या शाहू कॉलेजला ऍडमिशन घेतलं. परंतु मी अस्वस्थ होतो की मला काही ते हे करायचं नव्हतं. मला सायन्सला जायची खूप इच्छा. तुम्हाला तर लातूरचं शाहू कॉलेज भेटलं. म्हणजे आजही बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की मला ते त्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं पाहिजे. पण तुम्हाला सायन्स करायचं होतं तर मग तुम्ही आर्टकडे का आलात? आर्टकडे येण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस वडिलांना वाटत होतं की मी MPSC करावी. अच्छा. आणि MPSC मधून याच्यात प्रशासकीय सेवेत जावं अशी त्यांची एक सुप्त इच्छा होती. आणि त्यामुळे ते म्हणत होते की तू सायन्स करण्यापेक्षा तू कला शाखेकडे जा आणि तिथून MPSCला स्कोप आहे जास्त. तर मी त्यांना त्यावेळेस काय 10वी 11वीचं असं वय असतं की ती एक हे करावं ते करावं असं समजत नाही, कन्फ्युजन असतं. आणि वडिलांनी थोडासा निर्णायक भूमिका न घेता माझ्यावर सोडलं. मग त्याच्यामुळे मी त्या शाखेला गेलो. परंतु ज्यावेळेस मी प्रवेश घेतला त्यावेळेस 6 महिने मी अस्वस्थ होतो. तो एक माझ्या ह्याच्यातला टर्निंग पॉईंट आहे. आणि मग मी वडिलांना म्हणत होतो की माझं ऍडमिशन बदला, तुम्ही मला सायन्सला घ्या. आणि मी एकतर इंजिनिअरिंग मी गाठू शकतो, मॅथमॅटिक्स माझं चांगलं आहे, आणि जर नाही गाठली
तर मी ॲग्री करेल आणि ॲग्री करून मी प्रशासकीय सेवेत जाईल असं होतं. परंतु तो जे नियतीनं ठरलेलं असतं ते घडत जातं आणि मी जे आहे तो कला शाखेतच प्रवेश राहील. मग तिथून पुढे मात्र मी म्हणलं की मग मला कला शाखेत घ्यायचं तर मला स्वामी रामानंद तीर्थ चांगले आंबेजोगाईला, मला काही लातूरला राहायचं नाही. मग मी तिथून पुढं मग 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत स्वामी रामानंद तीर्थ आंबेजोगाईला ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. I think that first you wanted to complete agree, Agree. but Baba did not agree with you. Yes. म्हणजे तुम्हाला agree करायचं होतं. असो त्यांना एक असं वाटत असेल की बाबा कला शाखेमध्ये जाऊन परत BA करायचं आणि स्पर्धा परीक्षा तयारी करायची. असं मग तुमच्या डोक्यात होतं की आपण BSc अग्री करूया आणि मग त्यानंतर तिकडे त्यांच्या स्वप्नावर जाऊ. म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी होते, म्हणजे काय करायचं नेमकं. असं जे होतं ते चांगलंच होतं. पण तरी विचारतो, वकील झाला नसतात तर काय केलं असतं नेमकं? मी वकील झालो नसतो तर मी आता ह्या शाखेकडे तर आलो होतो, आता ह्याच्यातून तर रिटर्न बॅक नाही. तर मग मी त्या काळामध्ये माझं हे जे आहे PhD MPhil, अच्छा, मला MA ला ऍडमिशन घेऊन PhD MPhil करून मला प्राध्यापक व्हावं होतं. एक तर इंजिनिअरिंग आणि सेकंड फील्ड मला प्राध्यापक होण्याची किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा होती. तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स होते, परंतु असं म्हणतात की बऱ्याच वेळेला डेस्टिनी अलाउड करत नाही, म्हणजे नियतीला मंजूर नसतं ते. तर तुम्ही मग बऱ्याच ठिकाणी हेलकावे खाल्ले खरं तर. सुरुवातीला तर 6 महिने कन्फ्युजन होतं की अरे काय केलं नेमकं आपण, नाही का. तुम्हाला पूर्ण गॅरंटी होती की आपण इंजिनियर होऊ शकतो, आपण प्राध्यापक होऊ शकतो, पण या सगळ्या गोष्टींना कुठे थर्ड बसत गेला. मग विधी क्षेत्रामध्ये येण्याचा योग का आला नेमका? त्याच्यानंतर असं झालं की मग माझं SRT कॉलेजवरून ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. तर त्या काळामध्ये माझं फर्स्ट क्लासमध्ये झालं. तर मला मधला एक पॅच माझा असा गेला की माझा 10वीलाही D.Ed ला नंबर लागला. पण वडिलांनी म्हणले नाही, म्हणले शिक्षक नोकरी करायची नाही. त्याच्यानंतर परत माझा 12वीला असताना योग असा आला की आमच्या वेळेस लगेच आमच्याच बॅचला 12वीवर गेलं D.Ed. 12वीला असतानाही माझा लागला. अच्छा, D.Ed ला, पण त्यावेळेस मी केलं नाही. मग पुढे ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग वडील म्हणले आता काय करायचं. तुम्हाला शिक्षक होण्यासाठी 2दा चान्स भेटले? 2दा. आणि त्यावेळेला D.Ed झालं की लगेच नोकरी होती? लगेच माझे क्लासमेट BA सेकंड इयरला असताना लागले. अच्छा. मग त्याच्यानंतर मग तो संपलं, मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, BA कम्प्लीट मग केलं. D.Ed तर काही झालं नाही. मग कम्प्लीट केल्यानंतर पुन्हा मग वडील म्हणले आता काय करायचं. त्यांच्या ते MPSCचं डोक्यात थोडं बहुत ते खूळ होतच. मग ते म्हणले की तू आता काय कर, म्हणे तुला हे जमतंय का, तू कर 2-3 वर्ष प्रयत्न, काय जे असेल ते बघू. मग मी त्यावेळेस म्हणलं मग मी B.Ed करतो. पण B.Ed ला त्यावेळेस काय होतं, 1 वर्ष मध्ये गॅप होता. मग तोपर्यंत काय करायचं म्हणे. मग मी म्हणलं मग मी LLB ला ऍडमिशन घेतो आणि LLB ला ऍडमिशन घेऊन 3 वर्ष मी MPSC तयार करतो. इकडे LLB माझी कम्प्लीट होईल. 3 वर्षात झालं माझं ठीक, नाही झालं मी वकील व्यवसाय चालू करणार, मी थांबणार नाही. वडिला आणि त्यांच्या डोक्यात जे आहे तुमच्याबद्दलचा प्लॅन की तुला स्पर्धा परीक्षा करायची, पण वडिलांनी दिलेला जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला मान्य नव्हतं होतं, नाही का. म्हणजे नको ते काहीतरी वेगळं करायचं. अच्छा. मग LLB करण्याचं जे खूळ आहे, ते खूळ म्हणलं खरं तर, म्हणजे हे कोणी तुम्हाला सजेस्ट केलं होतं का तुम्ही ते ठरवलं होतं की आता आपल्याला करायचं? नाही, मी असं ठरवलं की आता 3च क्षेत्र आहेत. अच्छा. मेडिकल फील्डला तर पहिल्यापासून आपल्याला काही तो इच्छाही नव्हती आणि कुठल्याही ह्याच्यात कशाही प्रकारे जायचं नव्हतं. इंजिनिअरिंगचं ऑप्शन सुटलं, त्याच्यानंतर ऍग्री BSc हे ते सुटलं. मग आता राहायला पर्याय LLB. मग जर आपल्याला त्या लेवलला जायचं तर आपण LLB करायची आणि LLB करायची तर मग चांगल्या कॉलेजला करायची. मग असा निर्णय घेतला आणि वडिलांना म्हणलं मग मी आता LLB आणि जर क्लासेसची तयारी करणार असेल तर मी पुण्याला राहून करणार आणि तुम्ही मग मला तिथे ठेवायची तयारी असू दे. ते म्हणजे तुला कुठं ऍडमिशन घ्यायचं तिथे. आणि योग असा की जे महाराष्ट्रातलं नामांकित ILS लॉ कॉलेज आहे त्याला मला ऍडमिशन मिळालं आणि मी तिथं माझी LLB कम्प्लीट केली. म्हणजे पहिल्या म्हणता करावं की नाही करावं की अगदी कन्फ्युजन होतं आणि असं म्हणतात की जी वाट किंवा जे ध्येय आपल्याला गाठायचं असतं त्या दृष्टीने आपण ऑटोमॅटिक रन होतो. तुम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी अगदी जिद्दी आहात, प्रयत्नवादी आहात आणि आपला अभ्यास आपल्या कामाला येतो. खरं तर सर, लॉ पूर्ण केल्यानंतर आपल्यासारखी हुशार माणसं, मी मुद्दाम हा उल्लेख करतोय, कारण काय असतं की LLB पूर्ण करणे आणि फक्त वकील आहेत का आहेत, नाही इथपर्यंत काही लोकांचा प्रवास असतो,
पण तुम्ही तर अगदी हुशार, अगदी अभ्यासामध्ये अगदी पारंगत. मग बरीच शहरं होती, अगदी जिल्ह्याचं ठिकाण असतं नाही का, हायकोर्ट असतं, मग केज शहराची निवड का केली? म्हणजे इथंही या ठिकाणी वडिलांचा तुम्ही विचार केला, गावाकडचा विचार केला म्हणून केज निवडलं का आणखी काही? आता त्याचं ज्यावेळेस मी LLB ला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस परत तो ट्रॅक तिथं संपला. आणि LLB ला ऍडमिशन घेतल्यानंतर 6 महिने ज्यावेळेस गेले आणि वर्ष गेलं आणि फर्स्ट इयर माझं निघालं, त्यावेळेस मी म्हणलं की आता आपल्याला LLBच कम्प्लीट करायची, बाकीचा विषय आता ठेवायचा नाही. तर MPSC वगैरे सगळं फुल मी बाजूला काढलं आणि मी LLB कम्प्लीट केली. आता मूळ आपला जो प्रश्न आहे त्याच्याकडं की आता निवड काय करायची, तर मग मला त्यावेळेस संभाजीनगरचं एक ऑप्शन होतं हायकोर्टचं आणि अंबेजोगाईला जे आहे ते जिल्हा सत्र न्यायालय होतं. परंतु पुन्हा त्या विषयावर आलं की मला गावाची आणि याची जी आहे ती आवड होती आणि परत म्हणलं की आता आपल्याला केजला स्थिर व्हायचं, केजलाच वकिली व्यवसायाला सुरुवात करायची. आपण जर केलं, जिथं आपण करू चांगलं केलं तर आपल्याला कुठेही यश येईल अशा यानं केलं. आणि मला इथं आल्यानंतर दिवाणीमध्ये नामांकित असे काम करणारे ॲडव्होकेट DS कन्नडकर यांच्या ऑफिसची जी आहे ती मला म्हणजे परवानगी मिळाली होती की तुम्ही येऊन करा म्हणून. त्याच्यामुळे जे आहे ते मी पुन्हा निर्णय घेतला की आता आपल्याला एक तर सिनियर चांगले मिळत आहे, ऑफिस चांगलं मिळत आहे, आपलं गाव आहे, आई वडील, अटॅचमेंट, शेती वगैरे हे, आणि आपल्या माहोलमध्ये आपल्याला जायचंय, परत आपल्याला वेगळं काही करायचं नाही म्हणून एखाद्या क्षेत्रामध्ये होते साहेब, उभा राहणं आणि आपल्याला उभा करणं नाही का, उभा राहणं वेगळं, उभा करणं वेगळं नाही का, आणि उभारी घेणं आणखी परत वेगळं. तर ज्या वेळेला तुम्ही केज शहराची निवड केली त्यावेळेला सुरुवातीला तर सहज यश भेटलं नसेल, कारण कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर वारंवार प्रयत्न करणं गरजेचं असतं, लोकांना ते पटलं पाहिजे नाही का, हा माणूस आपला आहे नाही का. तर साधारणतः किती वेळ लागला इथं उभारण्यासाठी? मला जे आहे ते सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष गेले. 5 ते 6 वर्षामध्ये हा व्यवसाय असा आहे आमचा की मला जे ऑफिस लागलं होतं ह्याच्यामध्ये वकिली व्यवसायामध्ये जे आहे ते माझा दुरान्वय कोणी नाही नात्याबद्दल, त्याच्यामुळं आपल्यालाच उभा करायचं होतं सगळं. काय करायचं तर आपणच उभा करायचं आहे. योगायोगानं मला सिनियर इतके चांगले लाभले की त्यांना 3-4 वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आलं किंवा हा थोडंसं आपल्या ऑफिसचं काम करू शकतो, तर त्यांनी बरंचसं काम माझ्यावर टाकायला चालू केलं. त्यावेळेस आपली स्वतंत्र कामं नव्हती, परंतु त्यांचे काम करण्यातून एवढं हे आलं की मी स्टँड होत गेलो. आणि पुढं जे आहे ते मी एक ठरवलं की आपण आपल्या कामातून दाखवून द्यायचं, काम दाखवलं काम येईल आणि काम नाही दाखवलं तर काम येणार नाही, ही घेतलं. आणि त्या कामाकरता मग जेही काम हाताला आलं त्याच्यात प्रयत्न करत राहिलो. त्याच्यामुळे इतकी कामाची माझी वरचेवर 6-7 वर्षानंतर भरभराट होत गेली, भरपूर काम आले आणि एका कामामुळे दुसरं काम दुसरं आपल्या लोकांमध्ये वारंवार होणारा शब्द प्रयोग आहे तो म्हणजे काय चाललंय. तर काय चालल्याचा अर्थ असा आहे की बंद पडले का सुरू आहे, सुरू आहे. बरोबर, दोन अर्थाने आहे ते. पुढची व्यक्ती जाणून घ्यायला असते की याचं नेमकं सुरू काय नाही, बरं चाललंय का संपलंय. ज्या वेळेला अंगात कोट आला होता त्यावेळेला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला असेल, बरं चाललंय का, काय चाललंय, कुठपर्यंत आले, जमलंय का. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय होती नेमकी सुरुवातीला 6 वर्षात? त्याच्या अनुषंगानं फक्त हे 6 वर्षातलाच अनुभव सांगतो की मी नेहमी म्हणत असतो, आता हे मी साधारणतः इकडं तिकडं म्हणजे शिबिरामध्ये वगैरे बोलण्याची वेळ येते मला, त्यावेळेस म्हणत असतो. आणि ज्युनियरना आता मी सांगत असतो की सगळ्यात वाईट गोष्ट ह्याचं वाटतं माणसाला ज्यावेळेस एखादा आपल्या ओळखीचा माणूस येतो आणि त्यानं कोर्टामध्ये काम कोणाकडे तरी दिलेलं असतं, तर तो त्याच्याकडे देतो काम, तो बोलतो आणि आपल्याला येऊन विचारतो की मी अमुक वकील दिलेत, कसे आहेत वकील ते फार मोठं दुःख असतं नाही, म्हणजे तो आपल्याला सर्टिफिकेट मागतो. मग त्यावेळेस आपल्याला सगळ्यात वाईट गोष्ट ही वाटते की अरे हाच मलाच विचारतोय, अरे मग ते मी जर चांगलं सर्टिफिकेट देण्याच्या पात्रतेचा असतो तर तो कामच मला दिलं असतं ना. त्याच्यामुळे आपण काय उत्तर द्यावं त्यावेळेस निशब्द होते. म्हणजे हा जो वारंवार हा जो प्रसंग आहे तुमच्या आयुष्यात त्यावेळेला आलेला आहे नाही का, म्हणजे हा प्रत्येकाच्याच येतो असं मला एक वाटतं, माझ्या तर बऱ्याच वेळा आलेला येतो. साहेब या ठिकाणी 2 प्रसंग असतात आयुष्यामध्ये की खिसा भरलेला असताना आणि रिकामा असताना. ज्या वेळेला खिसा रिकामा असतो त्यावेळेला आपल्याला जग कळतं आणि खिसा भरलेला असतो त्यावेळेला जग कळतं. तुम्ही दोन्हीही या ठिकाणी प्रसंग अनुभवले आहेत, तर काय नेमके ते सांगा.
नाही खिसा भरलेला असतानाचं आयुष्य कसं होतं आणि रिकाम असतानाचं आयुष्य कसं होतं. मी यासाठी म्हटलं की काम रण असताना आयुष्य काय होतं आणि काम ज्या वेळेला नव्हतं, ज्यावेळेला फक्त चक्रा सुरू होत्या, फक्त अनुभव घेत होता, त्यावेळेला काय होतं? नाही, अनुभव घेत होतो त्यावेळेला असं म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, मी पैशाचे कधी मागं पळालोच नाही आणि आजही नाही पळतो आणि आजही नाही. म्हणजे पैशाच्या मागे आता ही बोलायचा भाग असता, लोक बोलताना ते एक उपदेशापर बोलतात, पैशाच्या मागे कशाला पळायचं. आम्ही तरी काही कमंडलो हातात घेतलेला नाही, आम्ही व्यावसायिकच. परंतु किंवा मला आज ह्या काम आहे, हे काम कसंही करून मिळवायचं आणि त्याच्यामधून मला 4 पैसे मिळालेच पाहिजेत आणि अशी भावना ठेवून मी कधी कामाच्या मागे लागलो नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस माझा खिसा रिकामा होता, सुरुवातीला काम नव्हतं, त्यावेळेस थोडं बहुत वाटायचं. परंतु काय झालं की सुरुवातीपासूनच थोडं बहुत आपल्या, आणि माझ्या अपेक्षा जास्त नव्हती की मला सुरुवातीला समजा मला लागतात दररोज 100 रुपये, तर मला 500 आज मिळाले पाहिजे. आणि लागतात पुढं समजा 1000 रुपये लागतात दररोज, तर मला 10,000 मिळाले पाहिजे. अशी अपेक्षा न ठेवल्यामुळं मला त्याचं नव्हतं पैसे त्यावेळेसही काही वाटलं नाही, आणि आता मिळतात त्यावेळेसही काही वाटलं नाही. परंतु जोडली जाणारी माणसं मात्र वेगवेगळी असतात. आज मोठ्या प्रयत्नाने, जिद्दीने, अभ्यासाने, प्रामाणिकपणे या सगळ्या उपाध्या स्वतःशी बाळगून अगदी एक विशिष्ट जीवनशैली ठेवून एका विशिष्ट चाकोरीमध्ये काम करत असताना या ठिकाणी स्वतःचं तुम्ही नाव कमवलं. आज काय वाटतं नेमकं? कारण ॲडव्होकेट सुंदर तपसे हे नाव कमवायला वेळ लागलेला आहे, हे सहज कमावलेले नाही, नाही का? कारण कमावणे फार अवघड आहे, गमावणे अवघड नाही. ते गमवायला काहीच वेळ लागत नाही. तर हे नाव कमवत असताना काय नेमके आपण कष्ट घेतले ते सांगा. मी जे आहे ते आपल्याकडे एखादं प्रकरण आलेलं असेल, मोस्टली तर दिवाणीचे प्रकरण मी चालवली, प्रकरण आलेलं असेल तर त्याच्यात यश कसं मिळेल त्याच्याकरता मी प्रयत्न करत राहिलो. आणि मी स्वतःला म्हणजे असं कधी असं हे केलं नाही किंवा मला वेळ मिळत नाही, हे नाही. मी कंटिन्यू जरी मला काम असलं, जरी दिवसातले 12-14 तास जरी गेले, तरी मी त्याचं कधी हे केलं नाही आणि काम करत राहिलो. मी काम करत राहिलो. मग यश मिळतंय का अपयश येतंय का लोक काय म्हणतायत ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु ते काम करत गेल्यामुळं आपल्या हातून काम होत गेले, त्याच्यातून काम वाढत गेलं. आणि ह्या टप्प्यावर ठेवलं की मी म्हणत असतो की आपण जमिनीवर राहिलं पाहिजे. जर यश मिळालंय म्हणून जर आता वेगळं काय करायला गेलं तर मग तो आपण म्हणला तो पुढचा टप्पा येऊ शकतो. कळत न कळत या ठिकाणी गुन्हे घडतात, गुन्हे घडावेत किंवा गुन्हा घडला पाहिजे असं कुणा डोक्यात नसतं, नाही का? परंतु हे घडत राहतं. कारण समाज आहे, माणसं आहे, डोक्याला डोके लागतातच, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, काही ना काहीतरी होतं आणि शेवटी न्याय मागण्याचं ठिकाण म्हणजे न्यायालय असतं आणि मग त्या ठिकाणी आपण उभे असतात. सर, आज या तालुक्यामध्ये गावखेड्यातील लोकांना सुद्धा एक कळतं की केजला गेल्यानंतर, त्यांच्या भाषेमध्ये केजाला गेल्यानंतर की ॲडव्होकेट तपसे आहेत तिथं, तात्या आहेत. ही भावना जेव्हा लोकांच्या मनात असते, ही या भावनेपोटी जेव्हा लोक तुमच्याकडे येतात तेव्हा काय वाटतं नेमकं? नाही, माझ्याकडे ज्यावेळेस माझ्याकडे हक्कानं माणूस येतो त्यावेळेस मी त्याला 99% परत पाठवतच नाही. आणि एक समजा किरकोळ वाद असेल, काही हे असेल, तर मी शक्यतो त्याला म्हणतो तो मिटवून टाक किंवा काही अर्जावर वगैरे होत असेल तर करून टाक. कारण एकदा कोर्टात त्या कचाट्यात तो आल्यानंतर मग वेळ, पैसा, सगळ्याच गोष्टी तुझ्या वाया जाणार आहेत. पण जर तसं स्ट्रॉंग लिटिगेशन असेल किंवा ते केल्याशिवाय जमतच नाही तर मग तो वाद उपस्थित करून विधी क्षेत्रातील कार्याबरोबरच आपण समाजाचं देणं लागतो ही भावना तुम्ही नेहमी ठेवलेली आहे. तर सामाजिक भान जपत असताना आजवर काय काय केलेलं आहे? मी सामाजिक ही करत असताना वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या काही पॅनलवर कामं केलेली. त्याच्यानंतर ही कोर्टाचे शिबिर वगैरे असतात. आता ह्या 1-2 वर्षामध्ये थोडा वेळ मिळत नाही म्हणून मी जात नाही, नाहीतर मी शिबिर वगैरे अटेंड करणं, तिथं जाणं आणि आपल्याला जे माहीत आहे ते सांगणं. त्याच्यानंतर समजा एखाद्याच्या अडीअडचणीची जर काही केस असेल तर त्याच्यामध्ये मी साधारणतः त्या व्यक्तीवर सोडून देतो, बुवा तुला काय हे करायचं कर, पण केस कुठली परत देत नाही. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणला तर हे आता हे बाकी चालू आहेत, हे आरक्षणाचे मुद्दे आहेत, हे आहेत, त्याच्यामध्ये जर आहे तर आपल्या परीने जे आपण समाजासाठी करता येईल ते नक्कीच करण्याचा मी प्रयत्न करतो. पुस्तकं वाचणे आणि माणसं वाचणे यात खूप मोठा फरक आहे खरं तर, नाही का? तर जास्त काय वाचायला आवडतं, माणसांचे चेहरे वाचायला आवडतं का पुस्तकं वाचायला आवडतात? नाही, हा प्रश्न असा आहे हे माझ्यासाठी
की ह्याचं उत्तर देणं, पण मला दोन्ही आवडतं. येस. पण माणसंही तितक्या पद्धतीनंच वाचतो मी आणि पुस्तकही तितक्या पद्धतीनेच वाचतो. आम्ही ऐकले की ॲडव्होकेट सुंदरजी तपसे माणसं लवकर वाचतात आणि ज्याला माणसं वाचता आली तीच व्यक्ती पुढच्या व्यक्तीला वाचू शकतो. बरोबर. कारण तुमच्या न्यायालयामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती येते त्यावेळेला त्या चेहऱ्यावर भाव काय आहेत हे आपल्याला वाचता आलं पाहिजे आणि हे भाव आपल्याला समजले तरच ती त्याच्यावर आलेला जो काही प्रसंग आहे त्याचा ती वाचू शकते. आणि अशा अनेक लोकांना वाचवण्याचं पुण्याचं काम आजवर आपण केलं आहे. साहेब या सगळ्यांच्या पलीकडे जिथं आपल्याला मोकळा असतो, फ्री टाइम असतो, जिथं आपण एकटे असतो नाही का, तर अशा प्रसंगी काय करायला आवडतं? नाही आता तर काय मला टीव्ही वगैरेची पहिल्यापासून आवड नाही. तर मग अशा वेळेस एकतर आता मध्ये तो लॉकडाऊनचा ह्याच्यामध्ये तसा आला का, तर मग मी साधारण काही जुने जजमेंट वाचणं हे करणं, म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये मी हे करण्याचा प्रयत्न करतो. एखादी नवीन गोष्ट कुठली असेल तर त्याच्यामध्ये माहिती. आणि मला असं आहे की मला मित्रात, समाजात किंवा ह्याच्यामध्ये मिसळणं जेवढं आवडतं, एकटं राहणं सुद्धा मला तेवढंच आवडतं. सर मला एकटं स्वतंत्र राहायची सुद्धा खूप आवड आहे. लहानपणी शाळेत असताना तुम्ही ऑर्डर द्यायचं, आता जी ऑर्डर आहे ती ऑर्डर ऐकता का देता का काय नेमकं? नाही, माझं आहे ते गाडीचं चाक आहे, असे फार सामंजस्यानं माझं चाललेलं असतं आणि ते मला कधी कौटुंबिक अडचण कधी माझ्या आली नाही. की तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या अर्धांगिनी सौभाग्यवती त्यांची भूमिका अगदी कणखर आहे, तर त्यांचा रोल कसा असतो नेमका? कारण काय असतं की जितकं तुम्ही आई वडिलाबद्दल बोललात तेवढंच तुम्हाला अगदी बिहाफ नाही का, अगदी तुमच्या सौभाग्यवती जे आहेत त्यांच्याबद्दल काय आपण भावना व्यक्त करायला? नाही, तिचं मला ह्या व्यवसायामध्ये इतका सपोर्ट भेटलेला आहे की म्हणजे मला कधी अडचणच आली नाही. माझ्या ज्या वेळेला आहे तर माझा वेळ मलाच दिलेला आहे आणि माझ्या वेळेला कधी डिस्टर्ब केलेलं नाही. किंवा आता ही व्यवसाय म्हणलं तर काय थोडं दबाव, चिडचिडपणा हे तर होऊ शकतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ती समजून घेते आणि माझ्या वेळ सांभाळून मला पूर्ण सहकार्य. कधी आमचं कधी त्या म्हणजे अडचण आलीच नाही आणि माझ्या वेळा सांभाळून समजा घरचं जे आहे ते हे करणं पूर्ण मला सहकार्य. मला असं वाटतं की जे व्यक्ती लोकांचे भांडणं मिटवते त्या व्यक्तीचं भांडण होणारच नाही का? नक्की नाही, होतच नाही, कधी झालंच नाही. सर विचार असं वाटतं की आजवरचं हे जे सुंदर आयुष्य आपण जगलात, या यशाचं श्रेय आपण कोणाला द्याल? म्हणजे कोणामुळे हे घडलं खरं तर? नाही, आता ह्याला एक जणाला श्रेय देता येत नाही. मी माझं श्रेय मी नक्कीच देईन. आई वडील, माझे सिनियर मी म्हणलं तसं दिवंगत कर्णकर साहेब आणि माझं कुटुंब, पत्नी वगैरे, मुलं, सगळ्यांचं जी मला सहकार्य लाभले. कारण माझा वेळ त्यांनी मला दिला, माझा वेळ त्यांनी घेतला नाही, त्यामुळे मी इकडे पुढे जाऊ शकतो. नाही तर माझ्या कामाच्या वेळेत जर त्यांनी थोडासा तो वेळ जर त्यांनी घेतला असता तर मला इतकं पुढे जाता आलं नसतं. सुंदर ताशे भी सुंदर कोण है तो सुंदर है, ॲडव्होकेट सुंदरजी तपसे. मला असं वाटतं की नावाप्रमाणे जगता आलं पाहिजे, नावाप्रमाणे वागता आलं पाहिजे. अगदी ॲडव्होकेट सुंदरजी तपसे यांचं जे आत्तापर्यंतचे आयुष्य आहे, जो प्रवास आहे या विधी क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला, तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आपण असं म्हणतो की पैशाच्या मागे धावण्यापेक्षा कामाच्या मागे धावा, काम चांगलं करा, सुंदर करा. लोक ॲटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी ॲप्रिशिएट करतात, लोक ॲटोमॅटिक तुमच्या मागे धावतात. आणि मला असं वाटतं की 4 पैसे कमी येतील अगर जातील, परंतु लोकांनी कायम पुढच्या व्यक्तीला आपला माणूस म्हणलं पाहिजे, माझेच म्हणलं पाहिजे. ही भावना काय असते? कारण गावखेड्यातली माणसं भोळे असतात, गरीब असतात, त्यांना न्यायाची अपेक्षा असते. कळत न कळत चुकून कुणाकडून तरी अन्याय झालेला असतो आणि हा अन्याय दूर करण्याचं काम ॲडव्होकेट साहेब मागच्या अनेक वर्षापासून करतात. साहेब, लोकांची आपण काळजी घेत आहेत. ईश्वर करो की तुमचीही या ठिकाणी ईश्वराने चांगली काळजी घ्यावी, तुमचं आरोग्य चांगलं राहावं आणि पुढील काळामध्ये आपण जे संकल्प या ठिकाणी ठेवले आहेत ते पूर्ण होत यासाठी खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी विधी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट सुंदरजी तपसे यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.